ओ शिट. साडी शक्यच नाही हं मला. मला आपलं टी शर्ट आणि जीन पॅन्टच बरी वाटते. आणि कधी कधी मग ठीक आहे, कुर्ता आणि जीन किंवा मग सलवार कुर्ता. पण अगं ते ओढणी सांभाळणं ना मोठं दिव्य वाटतं गं आजकाल. नाही बाबा, आपलं टी शर्ट जीन पॅन्ट, कुर्ता जीन पॅन्ट ठीक वाटतं, खूप कम्फर्टेबल वाटतं. ऐकतोय ना आपण? जरूर. ही चर्चा कितीतरी महिलांमध्ये नेहमी होत असते. ठीक आहे, जग धावपळीचं झालं आहे, तुम्ही धावपळ करता, तुम्ही एम्प्लॉईड झालात, तुम्ही हायली क्वालिफाईड आहात. पण इतका आपल्या संस्कृतीचा, इतका आपल्या भारतीय परंपरेनुसार असलेल्या पेहरावाचा, साडीचा मनामध्ये द्वेष करणं, तिरस्कार करणं हे कितपत योग्य आहे? हा प्रश्नसुद्धा तितक्याच क्वालिफाईड लोकांनी आपल्या अंतर्मनाला विचारावा, अशी विनंती करावीशी वाटते. घटना अशा अनेक घडल्यात. मध्यंतरी एका अतिशय इंटेलिजंट स्त्रीने साडीवरून तिला हेट केल्यानंतर एक सुंदर स्पीच दिलेलं, तेही मी पाहिलेलं आहे. आपल्या इन्फोसिसच्या सर्वेसर्वा म्हणजे नारायण मूर्तींच्या मिसेस सन्माननीय सुधा मूर्तीची, तसं पाहिलं ना तर कोट्यवधी अब्जावधींची ती मालकी. पण राहणीमान अतिशय साधं. साड्या भारीपैकी नसतात, साध्या साड्या. अतिशय सिंपल राहणं, वागणं, बोलणं. आणि मग परदेशात प्रवास करताना विमानातला जो हायेस्ट क्लास असतो, त्या क्लासमध्ये त्यांना पाहिल्यावर, त्या क्लासच्या वेटिंगच्या ठिकाणी बसलेलं पाहिल्यावर एअरपोर्ट अथॉरिटीच्या काही माणसांनी हटकण्याचा प्रयास केला. झुटा प्रयास ठरला तो. जेव्हा त्यांनी आपले ओठ उघडले आणि फ्लुएंट इंग्लिशमध्ये त्यांच्याशी वाद घातला, इवन त्यांचं तिकीटसुद्धा चेक झालं की खरंच या हाय क्लासनी प्रवास करणारी प्रवासी आहे का, का काही अजून ह्याच्यात गौडबंगाल आहे, असाही लोकांना संशय. आणि त्यावरून मग झालेली टीका टिप्पणी. आणि त्यानंतर मात्र सुधा मूर्तीजींनी त्या प्रत्येक व्यक्तीला कशा पद्धतीने गप्प केलं, त्यांची थोबाडं कशी शिवली गेली, हे सर्वज्ञात आहे. ते उदाहरण पूर्ण भारत देशाने पाहिलेलं आहे. आता हे सगळं साडीचा द्वेष करणं, साडीच्या विषयी मी बोलतो आहे, हायली क्वालिफाईड महिलांमध्ये चाललेली चर्चा, जी तुम्ही आम्ही कधी ना कधी आपल्या कानापर्यंत पण येते. भले कुठल्या एखाद्या मैत्रिणीकडनं येऊ द्या, भले आपल्या घरातल्या एखाद्या बहिणीकडनं येऊ द्या, पण ती येते, ती चर्चा सुरू असते. हे नाकारणार पण नाही आहेत मुली, आणि नाकारू शकणार पण नाही आहेत. आपल्या सोलापूर शहरामध्ये सन्माननीय अपर्णा रामतीर्थकर मॅडम होत्या म्हणावं लागतं, मनावर दगड ठेवावा लागतो. अकालीच त्या निघून गेल्या. तसं पाहिलं ना तर जे व्हायचं ते खूप झटपट होऊन गेलं. आणि नानी आपल्यात नाहीत हे स्वीकारायलाच मन तयार होईना. तर या अपर्णा रामतीर्थकर मॅडमनी त्यांच्या अनेक व्याख्यानांमधून हा विषय हाताळला आहे. मग अगदी साडीचा द्वेष करण्यापासून ते आज मुलींची काय अवस्था आहे, आज लग्नामध्ये साडी नेसवण्यासाठी माणूस बोलवावा लागतो. जसा आपण काही पुरस्कार सोहळ्यामध्ये किंवा कुठल्या एखाद्या मोठ्या सोहळ्यामध्ये पटके आपण लोकांना परिधान करायला लावायचे असं जेव्हा आपण ठरवतो, तेव्हा व्यवस्थित पटका बांधणारे प्रोफेशनल लोकांना आपण बोलावतो, आमंत्रित करतो. त्याच पद्धतीने साडी नेसवायलासुद्धा लग्नामध्ये
का नातेवाईक बायकांना पण साड्या नेसता येत नाहीत का, नेसवता येत नाहीत का? तिथेसुद्धा पुरुष लागतो. या विषयावर प्रहार करत करत नानींनी खूप समाजजागृती निर्माण करायचा प्रयत्न केला. नानी म्हणजे ॲडव्होकेट अपर्णा रामतीर्थकर मॅडमजी, यांचा मी उल्लेख करतो आहे, खूप सन्मानपूर्वक उल्लेख करतो आहे. खूप झटायच्या त्या, खूप काम करण्याचा त्यांनी खूप आटापिटा केला या विषयावरती, खूप जागृती करायच्या. प्रत्येक व्याख्यानातनं त्या या बोलायचे. असो, त्यांचं काम काही वाया जाणार नाही. कुठे ना कुठे समाजामध्ये ते पाझरत त्यांनी दिलेलं ज्ञान, त्यांनी व्यक्त केलेला खेद हा समाजापर्यंत पोहोचला आहे आणि थोडा थोडा समाज सुधारतो आहे असं नक्की वाटतं आहे. लग्नामध्ये साडी नेसवायला पुरुष बोलावणं थोडं थोडं काही समाजांनी कमी केलेलं आहे. म्हणजे त्या असा प्रहार करायच्या की लग्नाचा जो तुमचा नवरा आहे त्यांनी तुम्हाला स्पर्श करण्याआधीच तुम्हाला परपुरुषांचे स्पर्श झालेले असतात. अशा जर तुमच्या लग्नामधले काही विधी असतील, अशा पद्धतीने जर तुम्ही लग्नात तयार होणार असाल तर मग ही अतिशय खेदजनक बाब आहे, असंच त्यांचं मत असायचं. तर आता हे साडी गाडीवरनं जाताना सामान्य मध्यमवर्गीय स्त्रियांना समजा पदर सांभाळणं जमलं नाही तर गाडीच्या चेनकव्हरमध्ये तो पदर अडकणं, ह्या घटना पण खूप वेळा घडल्यात. एखाद्या कॉलेजच्या युवतीची ओढणीसुद्धा, ती गडबडीत जर गाडी फास्ट चालवत असेल तर ती ओढणी सांभाळायचं ती विसरून जाते आणि तीसुद्धा चेनकव्हरमध्ये अडकून अपघात झालेत, हेही आपण ऐकलं. अशाच पद्धतीने एका आपल्या भारतातल्या कुठल्या तरी रस्त्यामध्ये एका मध्यमवर्गीय पती पत्नी गाडीवर जात असताना पत्नीच्या लक्षात आलं की आपला पदर त्या चेनकव्हरमध्ये अडकला आहे आणि आता गाडी पुढं गेली तर आपल्याला धोका होईल, म्हणून तिने आपल्या पतीला खांद्यावर जोरात हात मारला आणि गाडी थांबवायला सांगितली. चक्क जोरात ओरडली ती. तेव्हा त्या पतीच्या धोका लक्षात आला. त्यांनी गाडी जागच्या जागी थांबवली. नशीब मागून कोणी येत नव्हतं. तसा तुरळक गर्दीचा रस्ता होता. पण काही केल्या पती गाडीवरनं उतरला, तिला उतरायला लावलं, गाडी स्टँड केली आणि पती तो पदर काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण शेवटी मध्यमवर्गीय कुटुंब, तुम्ही म्हणाल की काय त्यात तेवढा तुकडा फाडून टाकायचा, अमुक तमुक. अहो, मध्यमवर्गीय जो एक कमी उत्पन्नाचा गट असतो त्यांना इतकं सोपं नसतं हो एखादी साडी फाडून काढण्याइतकी मानसिकता त्यांच्यामध्ये येण्याइतकी. त्यामुळं तो पती बिचारा आपल्या पद्धतीने ती साडी न फाडता त्याचं नुकसान आपल्या पत्नीला काही होऊ नये अशा दृष्टिकोनातनं तो पदर त्या चेन कव्हरमधनं काढण्याच्या प्रयत्नात होता. आणि त्याच क्षणी अर्थात असं काही झालं तर काही आपल्यामध्ये अजूनही संस्कृती टिकू नये, धावत मदतीला लोक येतातच. आणि त्यामध्ये इतक्या पराकोटीची चांगली लोकही असतात, हे या एका उदाहरणात दिसून आलं. ते म्हणजे असं की तो पदर लांबपर्यंत धरून त्या पत्नीला गाडीपासून थोडं दूर जायला या पतीने सांगितलं. पण जितकी ती दूर जाऊ लागली तसा तिचा पदर ढळू लागला. आणि हे एका व्यक्तीच्या लक्षात आल्यावर, तो मदतीला धावत आल्यावर पहिली ॲक्ट त्यांनी एवढीच केली की स्वतःच्या अंगातला शर्ट काढला आणि त्या पत्नीच्या दोन्ही खांद्यावर अशा पद्धतीने तो शर्ट टाकला की जेणेकरून पदर जरी ढळला तरी लोकांपुढं तिचं कुठल्याही प्रकारे प्रदर्शन नाही व्हावं. त्या स्त्रीची लाज अब्रू त्या एका शर्ट काढून त्या व्यक्तीने आपला शर्ट तिच्या खांद्यावर देऊन ती वाचवण्याचा प्रयत्न करून नंतर मग त्याच्या पतीला तो आपल्या बनियनवरच खाली बसून मदत करू लागला, तिचा तो अडकलेला साडीचा तुकडा न फाडता बाहेर काढण्यासाठी. सो इट वॉज सो टचिंग. वाटतं ना मित्रांनो, मला तर खूपच म्हणजे मन भरून आलं हे बघून की अरे, इतकी विवेकबुद्धी जागृत ठेवून रस्त्याने जाता येतासुद्धा मदतीला धावणारा तो माणूस, त्याच्या मनामध्ये सर्वप्रथम हा विचार यावा आणि त्यांनी ती ॲक्ट लगेच करावी आणि नंतर मात्र खाली बसून त्या पतीला मदत करू लागला. अतिशय सुंदर दृश्य, असंच मी या दृश्याचं वर्णन करीन. आणि अतिशय सुंदर व्यक्तिमत्व असं त्या शर्ट देणाऱ्या व्यक्तीचं मी वर्णन करेन. आता तो कोण आहे, त्याचं नाव काय, गाव काय, काही मला माहीत नाही. पण त्या अशा या प्रवृत्तीला, अशा या व्यक्तीला, अशा या सुंदर व्यक्तिमत्वाला कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा मनःपूर्वक प्रणाम. मित्रांनो,
या साडीवरून हा विषय इतका दूरपर्यंत गेला. आपल्या सन्माननीय सुधामूर्तींच्या बाबतीत आलेलं उदाहरणही माझ्या डोक्यात आलं. बोलता बोलता अशा काही आठवणी येतात आणि मग तो व्हिडिओ असा काही रंगतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला त्या व्यक्तीची ॲक्ट कशी वाटली आत्ता जे मी वर्णन केलं आहे? आणि तुम्हाला त्या परदेशातल्या एअरपोर्टवर आपल्या सन्माननीय सुधामूर्तींच्या बाबतीत जे काही घडलं, तोही किस्सा मी ऐकवल्यावर तुमच्या भावना नक्की काय आहेत? कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना वाचण्यासाठी प्रवी उत्सुक असतो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनल.